नमस्कार. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. योगेन चित्तस्य पदेन वाचां बलं शरीरस्य च वैद्यतेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज सगळं जग योगरंगी रंगलेलं असताना या योगाच्या रंगातले काही रंग आपण समजून घेऊया. सुमारे 2200 वर्षापूर्वी पतंजलींनी आपला योग दर्शन हा ग्रंथ लिहिला. योगाची परंपरा आपल्या भारतात प्राचीन काळापासून आहे. वेद काळापासून ऋषीमुनींना शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवायच्या अनेक साधना मार्ग त्यांना माहिती होते. त्या सर्वांचं अवलोकन करून त्या सर्वांना एका सूत्रात गोवून त्याला सांख्य तत्वज्ञानाचा भक्कम आधार हा पतंजली मुनींनी दिला आणि आपलं योग दर्शन हा ग्रंथ त्यांनी सूत्रबद्ध केला. आता सूत्र याला आम्ही ॲफोरिझम म्हणतो किंवा फॉर्म्युला. सायन्समध्ये जसे फॉर्म्युले असतात त्याप्रमाणे हे 196 सूत्र म्हणजे फॉर्म्युले आहेत. अत्यंत कमीत कमी शब्द वापरणं ही सूत्राची पद्धत आहे. पण ह्या कमीत कमी शब्दातही इतके अर्थ ठासून भरलेले असतात की ते जाणून घ्यायला आयुष्यभरची तपस्याही अपुरी पडते. या योगसूत्रावर गेली हजारो वर्ष अनेक विद्वानांनी टीका लिहिल्या, भाष्य लिहिली, वार्तिकं लिहिली आणि तरीही मला वाटत नाही की त्याचा गाभा कोणाच्या संपूर्णपणे आकलनात आलेला आहे. हल्लीच्या काळातही अनेक विद्वान असे आहेत की त्यांनी यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. मला विचाराल तर गेले 40 वर्ष हा माझा चिंतन आणि मननाचा विषय आहे. पण तरीही योगसूत्र मला पूर्णपणे कळलंय असा दावा मी करू शकणार नाही. इतका तो अर्थगर्भ आहे. हा वाचनाचा आणि नुसता चिंतनाचा विषय नाही. हा काही करण्याचा विषय आहे. ते अनुष्ठान आहे. त्यातल्या सगळ्यांचं आपल्याला अनुष्ठान हे करायला लागतं. याचा अर्थ ते आपल्याला सगळी अंग आपल्याला आचरणात आणावी लागतात. आता काय आहे हा योग म्हणजे? एकदा सांगितलं मी 196 सूत्रात त्यांनी मांडलंय आणि सूत्र म्हणजे कमीत कमी शब्द. एका ओळीत एक सूत्र असं जर आपण लिहायचं म्हटलं ना तर 200 ओळींहून जास्त ओळी 196 सूत्रांना लागणार नाहीत. इतका हा छोटा ग्रंथ आहे. पण मानवी व्यक्तित्वाच्या सर्व अंगांचं संतुलन आणि मानवी विकास हे त्याचं ध्येय आहे आणि त्यामुळे तो आजही कालबाह्य झालेला नाही. हा ग्रंथ कालातीत आहे. मानवी मनाचं जर चित्ताचं संतुलन करायचं असेल तर असंतुलन करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पतंजली मुनींनी त्यांना अंतराय म्हटलंय म्हणजे अडचणी म्हटलेलं आहे. शारीरिक व्याधी आहे, मानसिक सुस्ती आहे, शारीरिक आलस्य आहे, संशय आहे, निष्काळजीपणा आहे, विषयांच्या मागे धावणं आहे. या सगळ्यामुळे चित्त असंतुलित होतं, चित्त सैलभैर होतं आणि मग त्याला संतुलित करण्याचे उपायही पतंजली मुनींनी दिलेले आहेत. ते म्हणजे एक तर त्यांनी ओंकार साधना दिली आहे, प्राणायामाचा अभ्यास दिला आहे,
विरक्त संत म्हणजे आपले ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ अशांच्यावर ध्यान सांगितलंय किंवा आपल्या आवडीचा विषय घेऊन त्यावरही ध्यान करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसे पाहिलं तर योगसूत्रात, योगदर्शनात 4 मुख्य मार्ग सांगितलेले आहेत. एक आहे अभ्यास वैराग्य, एक आहे क्रिया, दुसरा आहे क्रियायोग, तिसरा ईश्वर प्रणिधान आणि चौथा अष्टांग योग. पण पातंजल योगसूत्राचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टांग योग. मानवी व्यक्तित्वाचं बहुपदरी आणि बहुआयामी व्यक्तित्व जर संतुलित करायचं असेल तर या 8ही अंगांचा अभ्यास म्हणजे प्रत्यक्ष आचरण अत्यंत अनिवार्य आहे. त्यातली पहिली 2 अंग आहेत यम आणि नियम. हे आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात शिस्त आणतात आणि आपल्याला केवळ योगाचं ध्येय गाठायचं असं नाही, तर आपल्या ऐहिक जीवनातलंही कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर ती एक भक्कम पायाभरणी आपल्या व्यक्तित्वाची व्हावी लागते. ते हे यम आणि नियम करतात. नंतर शरीर आणि शारीर स्तरावर म्हणजे फिजिकल आणि फिजिओलॉजिकल लेवलवर एक संतुलन आणण्याचं काम, द्वंद्वांच्या पलीकडे नेण्याचं काम आसन करतात. प्राणायाम मन एकाग्र करतो. सतत बाहेर धावणाऱ्या आपल्या इंद्रियांना अंतर्मुख प्रत्याहार करतो. हे 5वं अंग आहे. आणि एखाद्या विषयाचं आपल्याला सविस्तर ज्ञान करून घ्यायचं असेल तर धारणा, ध्यान आणि समाधी या एकाहून एक वरचढ अशा एकाग्रतेच्या पायऱ्याही दिल्या आहेत. संपूर्ण व्यक्तित्वाचं सकारात्मक रूपांतरण हा योगाचा उद्देश आहे आणि ही एक जीवन पद्धती आहे. पण सध्या काय झालंय की फक्त आसन आणि प्राणायाम म्हणजे योग अशी एक कल्पना जनमानसात दृढ झालेली आहे. पण ह्या योगावर किंवा केवळ आसन प्राणायामावर सुद्धा अनेक प्रकारचं संशोधन झालेलं आहे. पाश्चात्य जगतात झालंय, आपल्या इथेही हे संशोधन झालेलं आहे. आणि जेव्हा पातंजल योग दर्शन आणि मेंदू विज्ञान, न्यूरोसायन्स याचा एकत्रित अभ्यास केला जातो तेव्हा मेंदूवर योगामुळे पद्धतशीर प्रयोग करता येतात हे सिद्ध झालेलं आहे. याविषयीचं व्याख्यान आपल्याला आठवत असेल तर 2019 साली डॉक्टर लीना फडके यांनी दिलं होतं. त्याचा मी पुनरुच्चार करत नाही. तर आता इथे जेव्हा अथश्रीमध्ये 1 मे 2018 सालापासून योगवर्ग चालू झाला. आता इथे येणारे सगळे नेहमी योगवर्गात कसे असतात की तरुण, वेगवेगळ्या वयाचे लोक असतात, पण तरुणही असतात, मध्यमवयीनही असतात आणि काही ज्येष्ठ असतात. इथे असं होतं की सगळेच ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळेच ज्येष्ठ योगाभ्यासी आहेत. तेव्हा त्या वयाला काय बरं प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे मोठी मोठी आजारपणही दूर ठेवा बरं का, नेहमीच्या दैनंदिन जीवनात काय प्रॉब्लेम्स येतात. तर एक मला जाणवलं की आपल्या शरीरात अँटी ग्रॅव्हिटी मसल्स असतात. म्हणजे काय की गुरुत्वाकर्षणाचा एवढा दाब आपल्यावर असूनही त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपण या जगात उभे राहतो, ताठ मानेने चालतो, आपले व्यवहार करतो. हे करणारे एक्सटेन्सर मसल चेन किंवा त्याला अँटी ग्रॅव्हिटी मसल्स असं म्हणतात. ते कुठे असतात तर पोटरीमध्ये, मांडीच्या पुढच्या भागात, हिप्स, इंटरकोस्टल मसल्स म्हणजे साध्या भाषेत आपल्या साईड्स आणि दंडाचा मागचा भाग. आता आपल्याला माहिती आहे की लहान मूल एकदम उभं राहू शकत नाही. ते हळूहळू रांगतं, हळूहळू उभं राहायचा प्रयत्न करतं, परत पडतं. याचं कारण त्याच्या अँटी ग्रॅव्हिटी मसल्समध्ये एवढा जोर आलेला नसतो आणि जेव्हा प्रयत्न करून करून तो जोर येतो तेव्हा ते चालायला लागतं. ज्येष्ठ म्हणजे वय झाल्यावर म्हणतात हे दुसरं बालपण आहे, तेव्हा तसंच होतं
की अँटीग्रॅव्हिटी मसल चेन आहे त्याची ताकद कमी होते, त्याचा टोन कमी होतो, त्याचं सामर्थ्य कमी होतं आणि मग ना तुम्ही थोडे असे सिंक व्हायला लागता. त्यामुळे उंच असलेल्या व्यक्तीसुद्धा आपल्याला थोडं बुटक्या झाल्यासारख्या वाटतात. त्याच्याबरोबरच मणक्यांचीही झीज होत असते, म्हणजे त्यामुळेही थोडंसं कॉम्प्रेशन होतं आणि हे पोश्चर जाणं आहे किंवा अँटीग्रॅव्हिटी मसल्सचं ताकद सामर्थ्य कमी होणं आहे हे वाढवणं अत्यंत आवश्यक आहे हे मला जाणवलं. दुसरी गोष्ट म्हणजे स्टूपिंग म्हणतात, म्हणजे खांदे पुढे यायला लागतात. एकदा खांदे पुढे आले की आपल्या फुफ्फुसांना प्रसरण पावायला खूपशी जागा मिळत नाही आणि त्यामुळे आपला श्वास उथळ होतो, आपल्याला श्वास पुरत नाही आणि आपल्याला लवकर दमायला होतं. अजून एक गोष्ट लक्षात आली म्हणजे हातापायाच्या संवेदना कमी होतात, ज्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात. डायबिटीस असलेल्यांना हे जास्त होऊ शकतं पण इतरांनाही होऊ शकत नाही असं नाही. तेव्हा हाही एक मला प्रश्न आहे हे समजलं. आणि दुसरं म्हणजे तोल जातो पटकन, झोपेतनं उठल्यावर जातो त्याचं कारण वेगळं आहे, चालता चालताही पटकन तोल जातो. जरा काही एक उंचवटा आला, जरा काही झालं की तोल जातो. तेव्हा या सगळ्यांवर आपल्याला काम करता येईल का असा विचार सुरू झाला. आणि दुसरं म्हणजे या वयाला ना फार मनात एक असुरक्षितता वाटते किंवा एक प्रकारचं खूप विचार मनात येतात, त्यांना आपण थोपवू शकत नाही. खूप टेन्शन येतं साध्या साध्या गोष्टीतही आणि मग आपल्याला वाटतं अरे तरुण असताना ह्या गोष्टी आपण केल्या होत्या, आता का टेन्शन येत आहे. आणि एक प्रकारचं ना नकारात्मक असं सगळं थोडं आपल्या मनाचं कल होऊ लागतो. तर या सगळ्यातनं सुरुवातीलाच बाहेर येणं अतिशय आवश्यक असतं, कारण नाहीतर मग डिप्रेशनची ती केस होऊ शकते. तेव्हा हे सगळं लक्षात घेऊन हळूहळू याच्यावर कसा काय काय आसने देता येतील हे विचार केला. इथे योग ग्रुप आमचे 2 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप असा आहे की जे खुर्चीवर बसून आणि उभ्याने आसनं करतात आणि दुसरा ग्रुप असा आहे की ते खाली बसून झोपून पाठीवर पोटावर झोपून उभे राहूनही आसनं करतात. आता 2-3 गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे कुठलंही आसनातली कुठलंही म्हणजे हातापायाची हालचाल किंवा शरीराची हालचाल करताना जर्क नको, हिसका नको. अतिशय शांतपणे ती आसन करायचं आहे. हळूहळू त्या अंतिम स्थितीपर्यंत जायचं आहे. अंतिम स्थिती काय असते हे मी सांगते, पण प्रत्येकाने अंतिम स्थितीला जायलाच पाहिजे हा अट्टाहास नाही, ही अहममिकाही कोणी ठेवू नये अशी अपेक्षा असते. तुमचं शरीर जसं तुम्हाला साथ देईल, तुमचं शरीर तुम्हाला जेवढं तुम्हाला करू देईल तेवढ्याच प्रकारे ती तुमची फायनल स्टेज ती तुमच्यासाठी चांगली आहे असं मी नेहमी सांगत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नो अवेअरनेस नो योग. योग करत असताना तर तुम्हाला वाटेल ही आसनं तर आम्ही पण करतो, पण ते करत असताना अवेअरनेस असतो का तुमचा? तुमचं ब्रीदिंगचं कडे लक्ष असतं का? शरीरातून काय संवेदना येत आहेत त्याकडे लक्ष असतं का? ते जर नसेल तर तो साधा व्यायाम प्रकार होईल, तर ते योग होणार नाही. आणि अंतिम स्थितीला गेल्यावर निदान 10 श्वास किंवा 10 सेकंद, पण हल्ली आम्ही बरीचशी आसनं 30 सेकंदापर्यंत करतो, काही काही तर 1 मिनिटापर्यंत आम्ही आसन हळूहळू म्हणजे 1-2 वर्षात करत करत असं आम्ही मेंटेनन्स आम्ही या आसनांचे करायला लागलेले आहोत. तेव्हा आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिल्या ग्रुपमधला आता आपलं डेमॉन्स्ट्रेशन चालू होईल. आम्ही जी आसनं करतो त्यातली काही आसनं आम्ही दाखवणार आहोत. डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपल्याकडे आले अनुराधा चितळे आणि गोपालन सर. तेव्हा आपण सुरू करूया. पहिलं हे ताडासन दाखवणार आहे. अँटीग्रॅव्हिटी मसलसाठी याचा उपयोग आहे. 2 पावलात 6 इंचाचं अंतर, पावलं समांतर, कक्षमध्ये उभं राहायचं नाही, पावलं समांतर. आपले जे गुडघे असतात ते लॉक करायचे नाहीत.
पोट आत म्हणजे मग लंबर रिजनला आधार मिळतो. साईड्स वर उचललेल्या, खांदे मागे, दृष्टी सरळ. याला मी समत्वाची पोज म्हणते. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं पोश्चर कायम टिकण्यासाठी की आम्ही 30 सेकंद करतो. इथे आम्ही एवढं दाखवणार नाही आहोत. याच्या पुढचा भाग म्हणजे ह्यातच हळूहळू हात कोपरात दुमडायचे आणि जसं काय आपण दरवाजाच्या फ्रेमला आपण हात लावून उभे राहू तसं राहायचं आहे. खांदे मागे म्हणजे चेस्ट एक्सपान्शन होतं. आत संवेदनांवर लक्ष ठेवायचं. पाय तर ठीक आहे, कुठून दुखत नाही आहे, पाठ सरळ आहे, पोट आत आहे आणि मग श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. ह्या पोझिशनमध्ये आणि पूर्ण हात वर घेतल्याच्या पोझिशनमध्ये अनेक जणांनी मला असं सांगितलं आहे की मला पोटभर श्वास घेतल्यासारखं वाटतं. तेव्हा तो जो उथळ श्वास झालेला असतो त्याला हा जालिम उपाय आहे. हळूहळू हातवर घ्या, हातवर घ्या. दंड आणि कान एकमेकांना लागले पाहिजे. दंड कानाच्या थोडे मागे पाहिजेत म्हणजे खांदे मागे जातात. आणि हे थोडा स्ट्रेच वर करायचे. सबंध कमरेपासून हातापर्यंत वर स्ट्रेच करायचा, रिलीज करायचा. परत एकदा स्ट्रेच करा, रिलीज करा आणि हळूहळू हात खाली आणायचे. हे संपूर्ण आम्ही 1.5 मिनिटं करतो आणि त्यामुळे अँटी ग्रॅव्हिटी मसल्सवर चांगलं लक्ष केंद्रित केलं जातं. आता आपण करणार आहोत चक्रासन. पावलाची पोझिशन अशीच आहे. उजवा हात तुम्ही शोल्डर लेवलला उचला आणि नंतर तो कानात म्हणजे वर कानाजवळ न्या. दंड कानाजवळ येऊ दे, कानाजवळ येऊ दे. वर खेच द्या आणि दुसऱ्या बाजूला वळा. लॅटरल बेंडिंग ज्याला म्हणतात ते ह्याच्यात मिळतं. सबंध साईडला एक प्रकारचा स्ट्रेच मिळतो. ह्याच्यात एक आहे, दृष्टी सरळ पाहिजे. सरळ उभं असताना तुम्ही जिथे बघता तिथेच वाकल्यावर पाहिलं पाहिजे. हळूहळू आसन सोडा. पहिला स्ट्रेच रिलीज करा. वर अपवर्ड जो केला आहे तो रिलीज करा. मग खाली या. दुसऱ्या हातानेही तसंच करा. दुसऱ्या हातानेही करा. तसंच कानाजवळ न्या. हात वर ठेवा आणि मग साईडला बेंड व्हा. साईडला वाका. लॅटरल बेंडिंग. परत सरळ करा. इथे दाखवणार तेवढीच आसनं मी करत नाही, त्याच्या तिप्पट आसनं करतो पण इथे थोडीच दाखवणार आहे. हात आसन सोडा. आता ना इथे तुम्ही पाहाल सध्या जी आसनं करणार आहोत पायातलं 2 पायातलं पावलातलं अंतर बदलत जाईल. आता इथे पावलं जवळ घ्या. पण ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी 2 इंच तरी अंतर ठेवा. ज्यांचं वय कमी आहे त्यांनी पावलं जवळ ठेवा. हात शोल्डर लेवलला स्प्रेड करा आणि इंग्लिश टीचा आकार दोन्ही हात असे करा. इंग्लिश टी. खांदे मागे. परत इथे चेस्ट एक्सपान्शन होतं आणि दृष्टी सरळ. मी शक्यतो डोळे मिटायला सांगत नाही, तोल गेला तोल जाऊ नये म्हणून. खाली करा हात. हळूहळू हात खाली करा. आता दोन्ही हात एकमेकात हाताची बोटं गुंफा आणि पाठी डोक्याच्या पाठी लावा आणि हाताने डोक्याने हाताला प्रेशर द्या आणि दोन्ही कोपरं साईडला दोन्ही बाजूला खेचल्यासारखी करा. आता इथे आतून कुठे कुठे खेच किंवा ताण मिळतोय याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. श्वास कसा चाललाय, श्वास रोखून तर धरला नाही ना, ह्याचाही विचार करायचा आहे. हळूहळू आसन सोडा. आसन करताना चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य चालतं. आता पावलात परत 6 इंचाचं अंतर ठेवा. 6 इंच फक्त 6 इंच. पहिले समत्वाची पोज आणि आता मी त्याला ना भरतनाट्यमची पोज म्हणते. म्हणजे उजवं पाऊल उजवीकडे, डावं पाऊल डावीकडे असं तुम्ही स्वतःला मेंटेन करायचं आहे. म्हणजे पाऊल कसंही तिरकं पडलं कसंही पडलं तरी तुम्हाला एवढा तोल जायला नको असं ट्रेनिंग मेंदूला द्यायचा हा यामागचा हेतू आहे. आणि हा मेंदू आपला ट्रेन होतो हे आपल्याला माहिती आहे.
न्यूरोसायंटिस्ट आपल्याला सांगतात तसं. प्रत्येक आसन जवळजवळ 10 ते 20 सेकंद आम्ही मेंटेन करतो, काही 30 सेकंद. आता एक पाऊल सरळ, दुसरं पाऊल सरळ, एक पाऊल आत, दुसरं पाऊल आत. एका पोझिशन मधून दुसऱ्या पोझिशन मध्ये जाताना एकदम जायचं नाही, समत्वात यायचं. इथे जे गाण्याचे दर्दी लोक आहेत त्यांना समत्वाचं महत्व माहिती आहे. आता अंगठे जवळ आहे आणि टाचा लांब आहे. चांगले आसन सोडा. आता आम्ही ना वृक्षासन करतो, पण वृक्षासनात खरं काय आहे, उजवा पाय गुडघ्यात दुमडा आणि त्याचा वर जाईल असं नाही. तुमचा जेवढा जातो तेवढा तुमच्यासाठी चांगलाच आहे. इथे स्पर्धा नाही, अहमहमिका नाही. दुसरा हात वर, कारण एक हात मी सोडू नका सांगितलेले आहे. पडणं बरोबर नाही, त्यापेक्षा एक हात धरलेला अधिक चांगला. दुसऱ्या बाजूनी करा. योगा नेहमी दोन्ही बाजूनी करायचा असतो, एका बाजूनी नाही. कसे हात वर ठेवलं असेल, या बाजूला कसे इकडे घे खुर्ची, या बाजूला. छान. सोडा आसन. तर थोडे जरा तुम्ही सगळे पुढे या, कारण एकदा हात पाठी आपटेल तुमचा. थोडे पुढे या. आता हात पुढून पाठी असे आम्ही वळवतो. हात पुढून पाठी, उजव्या हाताने सुरुवात. हात पुढून पाठी वळवा, दुसरा हात मागे ठेवा, दुसरा हात पाठीवर ठेवा. 5 वेळा करायचा आहे. विथ ब्रीदिंग, विथ ब्रीदिंग. वर जाताना ब्रीदिंग, पाठी जाताना श्वास सोडायचा. त्याने 10 वेळा करतो, आता फक्त 5 वेळा केलाय. दुसऱ्या हाताने करा. आता नॉर्मली आपल्याला काय वाटतं की एकदा हात असा केला की असाही केला पाहिजे, पण 5 दिले. साधे उदाहरण देते. 5 दिले, 5 घेतले, राहिले 0. तर आपल्याला काय आहे, पुढे वाकलं जात आहे ना या वयात. तरुण नाही होत आपण, आपल्याला असं व्हायचं आहे. मग एकही पोस्चर अशी द्यायची नाही की जिथे हे पुढे येईल. तर त्यामुळे त्यांना फक्त एकच दिशा दिलेली आहे. यानंतर करायचंय वीरभद्रासन. पायातलं अंतर वाढवायचं तुमच्या कपॅसिटी प्रमाणे. हे कायम, काहींचं जास्त असेल, काहींचं कमी असेल, ठीक आहे ते. नंतर उजवं पाऊल उजवीकडे वळवायचं, उजवं पाऊल उजवीकडे, आणि कमरेतून वळायचं आहे बरं का. हिप जॉईंट मधनं वळायचं आहे आणि मग पुढचा गुडघा वाकवायचा आहे. हे सुद्धा प्रत्येकाला जमेल तसे, जसं जमेल ते चांगलंच आहे. दुसऱ्या बाजूने करा. डावं पाऊल डावीकडे, सोडा आता. आता खुर्चीवर बसा. थोडे थोडे एकमेकांपासून दूर घ्या खुर्ची. तर चेस्ट एक्सपान्शनचं एक उदाहरण अतिशय साधं आहे. हात पुढे, दोन्ही हात जोडा आणि हात पुढे सरळ करा. श्वास घेत घेत हात दूर करायचे. हळू 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 श्वास सोडा, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडत सोडत जाऊ. हे तुम्ही 5 श्वास करू शकता, 10 श्वास करू शकता. आता फक्त मी तुम्हाला 2-3 श्वास दाखवते. परत श्वास घेत घेत लांब. भान ठेवा श्वास कसा होतोय. श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडत सोडत जवळ. चेस्ट एक्सपान्शन. आणि नंतर दोन्ही हाताच्या मुठी वळा आणि त्या जवळ ठेवून जे भुजंगासनात जो फायदा मिळतो ना तो खुर्चीवर बसून मिळत नाही, म्हणून मी आसन दिलंय. श्वास घेत घेत हात दूर करा, श्वास घेत घेत हात दूर करा, सोडत सोडत जवळ आणा, परत करा, स्लोली जवळ आणा, परत एकदा करा.
धन्यवाद. जे दाखवलं त्यापेक्षा सांगितल्याप्रमाणे अजून तिप्पट आसनं आहेत. आम्ही काही काही बदलून बदलून करतो, कारण 45व्या मिनिटाला माझं संपलेलं असतं. धन्यवाद सगळ्यांना. आता हा दुसरा ग्रुप आहे. सगळ्यांना ओळख आहे तरी करून देते. अनिता वागळे, अंबुजा गोपालन, सुरेश भावे, सुरेखा चंद्रात्रे. आपण सुरू करूया. अर्ध उत्तानासन. अर्ध उत्तानासन. आधी खुर्चीच्या जवळ उभे राहा सगळे. तुम्ही भिंतीच्या जवळ उभे राहा आणि हळूहळू मागे जायचं. हात ताठ करायचे, गुडघे वाकवायचे नाही, कमरेतून खाली वाकायचं आहे, पाठीतून नाही. आणि पाठीचा टेबल टॉप झाला पाहिजे. म्हणजे मी ह्याच्यावर जर पाण्याचा ग्लास ठेवला तर तो हलता कामा नाही, पाठी जाता कामा नाही. तेव्हा हे अतिशय म्हणजे कंबर ज्यांची दुखत असेल त्यांनी हे जरूर करावं. तुम्ही माझ्या योग वर्गाला येत नसाल आणि तरी कंबर दुखत असेल, मला जरूर विचारा, माझ्याकडे या, मला बोलवा, मी पण येईन तुमच्याकडे आणि ह्याच्यावर कसं करायचं ते दाखवेन तुम्हाला बरोबर. हळूहळू हळू आसन सोडा. काय आहे, खुर्चीला धरून किंवा भिंतीला धरून दोन्ही प्रकारे हे होतं. तुमच्या घरी डायनिंग टेबल असेल त्याला धरून होईल, पण तुमची एकंदर कुठे दुखतं काय दुखतं हे पाहून ते केलं जाईल. आणि अतिशय आराम आहे ना या पोझिशनमध्ये, अत्यंत आराम मिळतो. जर तुमची कंबर दुखत असेल आणि अगेन्स्ट जर तुम्ही डायनिंग टेबलला हात ठेवून जर केलं तर खूप आराम मिळतो. आता ह्याच्यानंतर ना गरुडासन करणार आहेत. गरुडासन म्हणजे कृष्णासारखी पोज आहे. हाताची पोझिशन बघा, दोन्ही कोपरं कशी आहेत आणि इथे सुद्धा कमरेतनं खाली वाकायचं आहे, पाठीतनं असं पुढे होऊन वाकायचं नाहीये. याची ब्युटी आहे. दुसऱ्या भागाने दुसऱ्या पायाने करा. मांड्या जेव्हा दुखतात ना तेव्हा हे आसन अत्यंत चांगलं आहे. हिमालयात जेव्हा आम्ही ट्रेकिंगला जातो तेव्हा आम्ही शक्यतो हे आसन जेव्हा संध्याकाळी आम्ही बसतो तेव्हा करतो. दिसायला कठीण दिसतं पण त्याने मांड्या दुखणं थांबतं. पाय आणि मांड्या जे दुखतात चालून चालून ट्रेकिंग करून. ह्यानंतर आपण त्रिकोणासन करणार आहोत. हे पाहिलं की प्रत्येक आसन यांची स्थिर आणि सुख होती. स्थिर सुखम आसनम हे आसनाचं लक्षण आहे. त्रिकोणासनात पायातलं अंतर वाढवलंय, हात शोल्डर लेवलला घेतले आणि आता उजवा हात डाव्या पायाला आणि वर पाहायचंय. जो हात वर आहे त्याची बोटं दिसली पाहिजे असा त्याचा नियम आहे. सोडा, दुसऱ्या बाजूने करा. याच्याही अनेक पद्धती आहेत पण आम्ही एकच दाखवतोय. या आसनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की दुसरं सूत्र असं आहे, सोडलात तरी चालेल, दुसरी व्हरायटी करू शकता. तोपर्यंत मी एक बोलते. उजवा पाऊल उजवीकडे करून दुसरी व्हरायटी त्रिकोणासनाची करा. याचं वैशिष्ट्य असं आहे की योगसूत्र दुसरं असं आहे योगा आसनाबद्दल, ततो द्वंद्व अनविघातः. आता इथे द्वंद्व काय आहे, पायात एवढं अंतर आहे की मेंदूपर्यंत संदेश जातो की तुम्ही अगदी स्टेबल आहात, काही पडणार वगैरे नाही. आणि ज्या क्षणी मान वाकायला लागते त्या क्षणी मेंदूला संदेश जातो की तुम्ही पडताय, तुम्ही पडताय. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे संदेश जात असताना त्याच्यात एक सामंजस्य घडवून आणण्याचं काम मेंदू करतो. आणि म्हणून हे आसन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मी कधीही हे आसन म्हणजे टाळत नाही. आणि योगसूत्रातलं जे ततोद्वंद्व अनविघातः आहे त्याचा आम्हाला याच्यात प्रत्यंतर येतं. आणि हळूहळू सुरुवातीला ना तुम्ही स्टेबल राहू शकत नाही, या आसनात डळमळता आणि मग तुम्ही स्टेबल होता. आता वीरभद्रासन आपण करणार आहोत. आता बघा इकडे ह्या चौघांचेही पाय योग मॅटच्या बाहेर जात आहेत, तसंच अंतर हवं असं वाटतं. उजवं पाऊल उजवीकडे, पूर्ण हिप जॉईंट मधनं वळा आणि मग पुढचा गुडघा वाकवा. मेंटेन करायचं प्रत्येक 20 सेकंद, प्रत्येक पोज 20 सेकंद.
हॅमस्ट्रिंग मसल्स आणि सगळ्या पाठीला अतिशय चांगलं हे आसन आहे. छान. आता सोडा आसन आणि दुसऱ्या पाठीला करा. करा. येस. अजूनही याच्यात पुढची स्टेज आहे, पण ती आज आम्ही दाखवत नाही आहोत. करतात ते मंडळी. छान. आता मार्जार आसन करतोय. हे मार्जार आसन करत असताना एक माऊ येते बरं का आमच्या क्लासमध्ये. आता इथे काय आहे की लंबर रिजन वर खाली होतो आणि त्याच्याबरोबर मान होते. आता पहिला काय करता, हा वर करा, डोकं वर करा. बघा हा रिजन खाली जातो. आता डोकं खाली घाला आणि हा भाग वर येतो. करेक्ट. परत परत एकदा करा. यानी पाठीचं आरोग्य चांगलं राहतं आणि अतिशय अंग शिथिल होतं बरं का. खूप रिलॅक्सेशन वाटतं. आणि ह्याच्यातही आम्ही बॅलन्सिंग करतो. पुढचं बॅलन्सिंग ह्याच्यात छान. दुसऱ्या पायाने अपोजिट असतं. डावा पाय तेव्हा उजवा हात. छान. आता ना प्रोन पोझिशन मी आणि नानाने खूप विचार करू नये, आम्हाला संस्कृत शब्द सापडला नाही बरं का. कारण हे कोविडच्या वेळेस सारखं येत होतं आपल्या व्हॉट्सॲपवर. याच्यात काय होतं की लंग्सचा खालचा जो लोब आहे त्याच्यात जर का तुमचा कफ वगैरे असेल तर तो बाहेर येतो. त्यामुळे थोडं करायचं आणि ही मेंटेन करायची आणि अत्यंत आराम मिळतो. या आसनात अत्यंत आराम मिळतो. चांगलं आहे. आता चतुरंग दंडासन दाखवते. याच्यात दोन्ही हात योगमॅटच्या बाहेर आहे. मग अशी पाय तुम्ही पाहिलेत योगमॅटच्या बाहेर आणि आता खाली होतील ते. पूर्ण नाही खाली व्हायचं. हाताची पोझिशन पाहिली. कोपरापर्यंत दोन्ही एक लाईन आहे. चतुरंग दंडासन. खूप छान. आता यातनंच आपण अधोमुख श्वानासनावर जाणार आहोत. हात परत पहिल्यासारखे ठेवा आणि नमस्काराची जी पोज आहे ना ती पोज आहे ही. आणि इथे पाठ जवळजवळ घसरगुंडीसारखी होते. तर आता याचा फायदा काय आहे, जेव्हा जेव्हा तुमचं डोकं म्हणजे छाती म्हणजे डोकं खाली आणि छातीवर असं जेव्हा असतं की नाही, ते ती आपल्या मेंदूला विश्रांती देणारी आसनं आहे. सगळ्यात विश्रांती देणारी आसनं कुठली आहेत माहिती आहे का? सर्वांगासन. जेव्हा फक्त तुमचं डोकं जमिनीवर असतं आणि पूर्ण शरीर वर असतं. आणि दुसरं शीर्षासन. हे अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी, म्हणजे संशोधकांनी. ते काही आपल्याला प्रत्येकाला या वयाला करता येत नाही. मग हे आसन सुद्धा अतिशय रिलॅक्सिंग आहे. बाकी सगळी आसनं तशी थोडी सिम्पथेटिक राहील, फाईट ऑर फ्लाईट मोड जरा ॲक्टिव्ह करणारी आहेत, ॲक्सेलरेटर सारखी आहेत. त्यामुळे हे आसन फार महत्त्वाचं आहे. हे आम्ही 30 सेकंद मेंटेन करतो. छान. चांगलं आहे. हळूहळू सोडा आसन. सगळ्या अशा स्लो हव्या. मी त्यांना सांगते घरी 20च मिनिटं आहेत, तर घाईघाई करून सगळी आसनं करू नका. थोडी आसनं करा, पण ती योगाच्या पद्धतीने करा. त्यानंतर आपण सेतुबंध आसन करणार आहोत. पाठीवर झोपायचं आहे. हात अंगासरसे, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले. थोडं गुडघ्यात अंतर चालतं, जवळ चालतं, कसंही चालतं. आणि आता पाठ उचलायची आहे. अत्यंत हळूहळू उचलायची आहे. एक एक मणका वर जातोय असं आपल्याला वाटलं पाहिजे. हे आसन मी 1 मिनिट करतो. याचं कारण असं आहे की वय झालं की पोटातले स्नायू आणि पोटातले सगळे अवयव शिथिल होतात. प्रोलॅप्सचा जर तुम्हाला माहिती असेल तर त्रास होतो. त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजे हे सेतुबंध आसन आहे. इथे पोटाचं आरोग्य म्हणजे तो मसल टोन तर आपल्याला मिळतोच, त्याबरोबर पाठीचं आरोग्यही चांगलं राहतं. तेव्हा हे आसन जवळजवळ आम्ही 1 मिनिट करतो. आणि खाली उतरताना
एक एक मणका टेकवत उतरायचं आहे. म्हणजे हेच खाली उतरायला जवळजवळ 15 सेकंद आधी मी त्यांना सांगते की आता उतरणं सुरू करा. आणि मग आता ते जरी फास्ट आले थोडे खाली तरी सगळेजण त्याप्रमाणे करत असतात. हळू 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 खाली या. पवनमुक्तासन वगैरे आपल्याला माहिती आहे, सगळी आसन दाखवणं शक्य नाही. आता आम्ही भुजंगासन करणार आहोत. भुजंगासन करणार आहोत. आणि भावे तुम्हाला ते मगाशी जे दाखवलं दोन्ही हाताच्या मुठीवरून होतं तोच फायदा कसा होतो हे दाखवणार आहे. हां, हात कोपरात दुमडलेले छातीच्या बाजूला, नंतर कपाळ जमिनीवर, फोरहेड ऑन द ग्राउंड, नंतर नाक, नंतर हनुवटी त्याच पद्धतीने जायचं. मान मागे करायची, हळूहळू वर अप टू द लेवल, नाभीपर्यंतच वर जायचं. अजून जेव्हा तुम्ही वर जाता तेव्हा ते सर्पासन होतं. याला भुजंगासन म्हणतात. पाठीचं आरोग्य खूप चांगलं राहतं. तोच फायदा, दोन्ही पावसे जे जवळ येतात तोच फायदा तुम्हाला बसूनही मिळू शकतो. म्हणजे झोपून करता येत नाही असं वाटलं तरी हरकत नाही. छान. आणि आता एक राऊंड मी हात पाठीवर घेऊन करतो. म्हणजे काय की तुम्ही हाताच्या जोरावर वर जाताय की पाठीच्या मसल्सच्या जोरावर वर जाताय आम्हाला कळतं. तेव्हा हळूहळू वर जायचं. त्या सगळ्यांना खूप प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे चांगले ते लोक वर जाऊ शकतात. छान. सगळे हळूहळू शांतपणे करत असतात आसनं. आणि यानंतर मात्र चित्त विश्रांतीकर अशी जी आसनं आहेत म्हणजे शवासन आणि मकरासन. शवासन तर आपल्याला माहिती आहे, तर मकरासनात हे 3 जण राहतील. आणि शवासनाची एक थोडी व्हरायटी आहे ती आपल्याला भावे दाखवतील. तुम्ही घरी हे ट्राय करू शकता. पाय सरळ ठेवण्याऐवजी आपल्या समोर एखादी खुर्ची ठेवा. ती खुर्ची भिंतीला लागलेली असू दे. नंतर दोन्ही पाय त्याच्यावर ठेवा आणि अतिशय शांत आपण शवासनात पडतो तसे पडा. अतिशय ही विश्रांतीकर आसन आहे. मकरासनाचं महत्त्व खरं सांगू का आम्हाला माहीत होतं, पण कोविड नंतर मला तरी जास्त कळलं. इतर योग टीचरांचं मला माहिती नाही, पण मला तरी मकरासनाचं महत्त्व जास्त कळलं. एक तर पाठीने जो श्वासोच्छ्वास होतो तो इकडे अवेअरनेस तिथे ठेवायचा आहे. कारण नेहमी आपण ना छातीचा पुढचा अवेअरनेस ठेवतो की छाती कशी आकुंचन प्रसरण पावतीये, पण पाठीचा होत नाही. इथे फक्त पाठीवर लक्ष राहतं आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मकरासन हे अतिशय सुंदर आसन आहे. धन्यवाद सगळ्यांना. आधी मी सांगितलं तुम्हाला की वय झालं की फ्लेक्झिबिलिटी कमी होते, खाली बसू शकत नाहीत माणसं. पण अपवाद असतात ना त्याला, आणि अपवादाने नियम सिद्ध होतो. तेव्हा हा अपवादाने नियम सिद्ध झालेला आहे. त्यांचे दोन्ही गुडघे टेकलेले आहेत. अप्रतिम मेरुदंड सरळ आहे. ज्याला दिसत नाही त्यांनी पाहावं. आणि त्यांनी 50 वर्षापूर्वी मुंबईला छोटू गांधी म्हणून खूप मोठे योग टीचर होते, त्यांच्याकडे योगाचे धडे घेतलेले आहेत. आणि नंतर मी विचारलं किती वर्ष तुम्ही केलं, तर म्हणे 1 वर्ष केलं असेल. पण ती जी त्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळाली ती त्यांनी आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिलेली आहे. सगळी आसनं ते चांगलीच करतात, पण हे आसन मुद्दामून दाखवलं की तसं अशक्य काही नाही. पण जमत नसेल तर करू नका. चला आता प्राणायाम काय घेते ते मी सांगते. आता नाना जे बसतील ना पद्मासनात ते माझं भाषण होईपर्यंत बसतील. तेव्हा प्राणायामही मी शिकवते. निदान 15 मिनिटं मी प्राणायामाला देते. त्याच्यात कपालभाती. पण ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना अजिबात करू नका सांगते, किंवा 15 ते 20 फक्त स्ट्रोक्स करा सांगते. आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त 1 मिनिट नाही तर 100 स्ट्रोक्स एवढंच मी इकडे करून घेते. घरीही अचाट करू नका विचारल्याशिवाय हे सांगितलेलं असतं.
अनुलोम विलोम मात्र आणि काय झालंय, रामदेव बाबामुळे सगळ्यांना माहीत झालेले आहेत सगळे हे प्राणायाम. अनुलोम विलोम मात्र आम्ही 2.5 मिनिटं, कधी वेळ झाला तर 3.5 मिनिटं, पण घरी 10 मिनिटं करावा अशी अपेक्षा असते आणि तीही मी त्यांना सांगते. त्यानंतर भ्रामरी करतो. षण्मुखी मुद्रा करून करा, म्हणजे कान नाक वगैरे बंद करून करा किंवा नुसते कान बंद करून करा, पण तो उच्चार ना ngच आहे. क ख ग घ ङ. तेव्हा जर जमलं नाही तर असं सांगते क ख ग घ की तो ङचा उच्चार बरोबर येतो, तो मचा उच्चार नाही आहे. तेव्हा हे लक्षात ठेवायला लागतं भ्रामरीसाठी. आणि त्यानंतर उन्हाळा होता म्हणून शीतली नक्की देते, शीतकारी देते. मी त्यांना बाहेरचं बघू नका नाही सांगत, डोळे उघडे ठेवले तरी दृष्टी फिक्स ठेवा. कधी कधी सांगते समोर काय दिसतंय याचा विचार करू नका, ते घाणेरडं आहे का चांगलं आहे काही नाही, नुसती दृष्टी समोर पाहिजे. पण डोळे बंद केले तर पडायची भीती वाटते म्हणून ते नको सांगते. पण प्राणायामात मात्र डोळे बंद असतात आणि त्यामुळे आत लक्ष वळतं. संवेदनांवर लक्ष ठेवायला सांगते, नंतर तुमच्या श्वासावर लक्ष ठेवायला सांगते. त्यामुळे लक्ष बाहेर जाणार नाही असा प्रत्याहार साधारण साधायचा आहे आणि सगळ्यांना साधावा असा माझा प्रयत्न असतो. आणि त्यानंतर येतं धारणा, ध्यान, समाधी. कोणीही योग टीचर तुम्हाला धारणेपर्यंतच नेऊ शकतो बरं का. तेव्हा आता आपण प्राणधारणा करणार आहोत आणि आपण सगळेजण कराल का, फक्त डोळे मिटून आहे त्या जागी करायचं. माझा आवाज ऐकू येतोय का? हां, सगळ्यांनी खुर्चीवर शक्यतो ताट बसा. अगदीच तुम्हाला जर पाठबीट दुखत असेल तुम्ही टेकलीत तर ठीक आहे. दोन्ही पाय समांतर, दोन्ही पावलं टेकलेली, त्याच्यात थोडंसं अंतर ठेवा म्हणजे गुडघ्यात पण थोडंसं अंतर राहील. हात कुठेही ठेवा, म्हणजे मांडीवर ठेवा किंवा या मुद्रेमध्ये ठेवा, चिन्मुद्रा असते, कसंही आपण हात ठेवा. डोळे मिटा आणि हं हं असं काही करू नका. मी जे इन्स्ट्रक्शन्स देते ते पाळायचा प्रयत्न करा. डोळे मिटा सगळ्यांनी. आता आपण आपल्या श्वासाची जाणीव ठेवणार आहोत. श्वास आत जातो, श्वास बाहेर येतो. नाकातून श्वास आत जातो, नाकपुड्यातून. नंतर छाती थोडी प्रसरण पावते, पोट किंचित बाहेर येतं. श्वास सोडताना पोट आत जातं, किंचित बाहेर आलेलं. छाती आकुंचन पावते आणि नाकातून श्वास बाहेर जातो. हे निसर्गाचं किंवा प्रकृतीने आपल्याला दिलेली एक कोरिओग्राफी आहे, त्याची जाणीव ठेवायची. श्वास आत जातो, श्वास बाहेर येतो. मी श्वास आत घेते अशी कल्पनाही करायची नाही. हा मी कोण श्वास घेणारा? ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत चालूच राहणार आहे. या क्षणी आपल्याला त्याची जाणीव ठेवायची आहे. श्वास आत गेल्याचं सुख नाही, बाहेर आल्याचं दुःख नाही. सध्या आपण कोणीही आजारी नाही आहोत, त्यामुळे पुढचा श्वास आत जाईल की नाही ही भीती नाही आहे. त्यामुळे सुख, दुःख, भय, अहंकार या सगळ्यापासून थोडा वेळ तरी मन आपलं मुक्त राहतं आणि हळूहळू मन शांत होत जातं. तेवढ्यात एक विचार येतो मनात, अरे फार महत्त्वाचा फोन कॉल राहिला होता, किंवा बायकांना काही स्वयंपाकातलं आठवतं. कुठून आला विचार? भूतकाळातून आला. लगेच आपण विचार करतो, घरी गेल्याबरोबर करूया. कुठून आला विचार? भविष्य काळातून आला.
म्हणजे आपण भूत भविष्यातच रमलेले असतो, वर्तमानात कधी राहतच नाही. आणि वर्तमानात राहणं म्हणजेच अध्यात्म, अजून काही नाही. प्राणधारणा तुम्हाला वर्तमानात ठेवते. या क्षणाचं वर्तमान श्वास आत गेला आहे, पुढच्या क्षणाचं वर्तमान श्वास बाहेर आला आहे. आणि ह्या सगळ्यांनी खूप शांत व्हायला होतं. ह्याची जर तुम्ही 10 मिनिटं रोज एक सवय केली, एक साधना म्हणून केली, तर त्याचा उपयोग दैनंदिन जीवनातही होईल. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा, एखाद्याचा खूप राग येतो आणि त्या रागावर आपला ताबा राहत नाही, आपण चुकीचं बोलून बसतो आणि सगळे संबंध बिघडतात. त्यावेळी जर राग आल्याबरोबर आपलं लक्ष जर तुम्ही श्वासाकडे आणलं, तर त्या रागाची लहर शांत होईल आणि मग तुम्ही जे बोलाल ते सौम्य असेल, संयुक्तिक असेल, समोरच्या माणसाला पटणारं असेल, संबंध बिघडणार नाहीत. डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाहेर बसलोय, हाय ब्लड प्रेशर समजा आपल्याला आहे, तर बापरे आता किती वाढलेलं असेल या विचारानेच ब्लड प्रेशर वाढत जातं. हे डॉक्टरना पण माहीत असतं, म्हणून ते तुम्हाला शांत बसवतात आणि परत पाहतात. पण आपण जर बाहेर बसून जर प्राणधारणा केली, उगाच विचार करण्याऐवजी, तर जे खरं तुमचं ब्लड प्रेशर आहे तेवढंच येईल, ताणतणावामुळे वाढलेलं येणार नाही. हळूहळू डोक्यात जी विचारांची गर्दी असेल ती दूर होईल आणि थोडा वेळ जरी तुम्हाला रिलॅक्सेशन मिळालं तरी त्या रिलॅक्सेशनचा फायदा सबंध दिवस तुम्हाला होत राहील. अशी ही बहुगुणी प्राणधारणा आहे. ध्यानाची सुरुवात प्राणधारणेपासून होते. जगात कुठेही गेलात तरी ध्यानाची सुरुवात तुम्हाला ते वेगवेगळं नाव देतील, पण प्राणधारणेनेच करतात. आता हळूहळू डोळे उघडलेत तरी हरकत नाही. ओंकार साधनेने आम्ही आमचा योग वर्गाचा शेवट करतो. ओंकार आम्ही 2 पद्धतीने म्हणतो. एक म्हणजे अ उ म असं पण म्हणायची पद्धत आहे. नेहमी श्वास सोडताना काही आपण म्हणू शकतो, त्यामुळे ओंकार सुद्धा श्वास घेऊन मग सोडत असताना म्हणायचा. तो आम्ही 6 वेळा करतो. आणि ओम जे आपल्याला नेहमी माहिती आहे, ओ म्हणताना ओठ विलग, म म्हणताना ओठ मिटलेले आणि म हा ओपेक्षा अधिक वेळ, अशी ही पद्धत आहे. तर आपण दुसऱ्या पद्धतीने फक्त 3 वेळा ओम म्हणणार आहोत. पण आधी मी सांगेन, श्वास घ्या तेव्हा श्वास घेऊन सुरू करा. आणि तुमची जरी ना ओम खूप लांबत असला तरी इतरांचा थांबल्यावर तुम्ही जरा थांबा, म्हणजे मला परत श्वास घ्या हे सांगता येईल. ठीक आहे, श्वास घ्या. शांती शांती शांती. आत्ताच आपल्या पुढे वीणाताईंच्या ह्या सगळ्या 8-9 शिष्यांनी इतकी छान प्रात्यक्षिकं करून दाखवली आहेत की मला खात्री आहे की उद्यापासून आपल्यापैकी जे लोक करत नसतील योगासनं तेही नक्की योगासनं करायला लागतील. वीणाताईंबद्दल तर आपल्या इथे असलेल्या प्रत्येकालाच खूप आदर आहे. त्या गेली 4 वर्ष निरलसपणे आपल्या अथश्रीवासियांसाठी
योगासनं शिकवत आहेत. आणि नुसतं शिकवत आहेत असं नाही, तर नक्की कोणाला काय हवं आहे ह्याचा विचार करून त्याप्रमाणे शिकवत आहेत. त्यामुळे ते खूप मोठं काम त्या करत आहेत. त्यांचे मी मनापासून आभार. आणि तुम्ही सगळेजण इकडे एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आज हे सगळं बघितलं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे जे दिवस असतात असे योगा डे वगैरे, हे ह्यासाठीच असतात की अवेअरनेस निर्माण होणं आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागृती होणं, यासाठी हे दिवस असतात. आणि त्यासाठी प्रेक्षक असणं आणि त्या प्रेक्षकांनी ते बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हा सगळ्यांचेही मनापासून आभार. योगा स्माईल दाखवा. Smile, smile.